चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. बरोबर 4 वाजलेले आहेत आणि आपण आज खास निमित्ताने भेटत आहोत शाकंभरी पौर्णिमा. शाकंभरी पौर्णिमा. आणि आपण हिंदू संस्कृतीमध्ये भोगी म्हणतो आणि आज भोगीची भाजी वगैरे करतो. तर शाकचा अर्थ कोणी सांगेल का मला? शाक. शाक म्हणजे काय? कोणी सांगेल का? नाही तर चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता शाकचा अर्थ. दीपाली मॅडम अनम्यूट दिसताय. भाज्या. भाजीपाला म्हणजे भाज्या. भाजी. शाक म्हणजे भाजीपाला. शाकभाजी. भाजीपाला फळावर. आणि शाक अंबरी. शाक अंबरी. अंबरीचा अर्थ काय माहितीये का संस्कृत मध्ये? हे देणारी. म्हणजे जे फळ, म्हणजे जे काही आपल्याला भाजीपाला फळ खाद्यपदार्थ देते, प्रदान करणारी म्हणजे शंभरी. अशी ही शाकंभरी पौर्णिमा म्हणजे एका देवीचा, दुर्गा आता म्हणजे शेवटचा दिवस आहे ना नवरात्राचा. शुद्ध शाकाहारी आणि हरित. काय म्हंटलात मॅडम? काय म्हंटलात? कोणी बोललं का उत्तर म्हणून? श्रद्धा मॅडमचा आवाज होता. श्रद्धा मॅडम. नाही नाही, मी नाही बोलले काही. श्रद्धा म्हंटल मी, श्रद्धा कदम. बरं ठीक आहे. तर हे प्रदान करणारी देवी. नुकतंच आता आजचा शेवटचा दिवस आहे नवरात्रातला. पौष पौर्णिमा आहे आज, बहुतेक पौष. आणि याला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात. तर मी असं लिहिले की पृथ्वीचे परिवर्तन आणि सभोवतालची परिस्थिती, आपल्यातील आवश्यक बदल आणि शाकंभरी पौर्णिमा ध्यान. तर आता पृथ्वीचं महत्वाचा बदल असा झाला, आपण संक्रांतीला काय म्हणतो? संक्रांतीचा दिवस 14 जानेवारी. काय वैशिष्ट्य आहे याच्यात? आणि मकर संक्रांत म्हणतो. हो पण काय? सूर्याचा तो ह्याच्यात प्रवेश होतो. म्हणजे काय ते दक्षिणायनमधनं उत्तरायण सुरू होतं. म्हणजे येस. भीष्म त्या तेवढ्यासाठी थांबले होते येस. देहत्याग करायला. हा. का हा. देह त्याग करायला थांबले होते सांगता येईल का श्रद्धा मॅडम? ते नाही कल्पना. बर. तर या सूर्याचा संक्रमण काळ आपण म्हणतो. सूर्याचा संक्रमण काळ दक्षिणायनातून उत्तरायणामध्ये सुरू होतो आणि तो झालेला आहे. उद्या होणार आहे. तो जो संक्रमण काळ आहे बहुतेक उद्या सकाळी 8 ते 4 असावं. मी बघितलं नाहीये नीट. पण मग व्हिडिओत ऐकलं मगाशी 8 ते 4. तर ते कन्फर्म करा. पण या संक्रमण काळाचं जे महत्व आहे ते खूप 1-2 वर्षापासून ऍस्ट्रॉलॉजर वर्तवत होते आणि सांगत होते की जे पृथ्वीचं परिवर्तन आपण म्हणतोय, पृथ्वी 5व्या आयामात जाणार आहे, पृथ्वीची चेतना वाढणार आहे, फिफ्थ डायमेन्शन किंवा 4 डायमेन्शन च्या प्रमाणे जाणार आहे पृथ्वी. तर ही उत्तरायणातच सुरुवात होईल. उत्तरायणातच हे घडणार आहे. का तर बघा, सूर्याची एक विशिष्ट परिस्थिती येते. संक्रमण काळ जो असतो सूर्याचा, ते विशिष्ट परिस्थिती येते. आणि आता जे परिवर्तन चालू आहे, 2012लाच प्रेडिक्ट केलं होतं. पण 2012ला झालं नाही, तर तो 2012ला मध्य होता. 30 वर्षाचा हा संधिकाळ किंवा काय तो पिरियड आहे. त्याच्यामध्ये 2012 हा मध्यवर्ती काळ होता. पण त्यावेळेला माहिती नव्हतं. त्यामुळे लोकांनी सांगितलं आता 2012लाच परिवर्तन होणार आहे. पण ते झालं नाही, तर तो मध्यबिंदू होता. आणि आता मार्च 29, 2025 असं प्रेडिक्शन केलेलं आहे. त्याही पेक्षा म्हणजे जे काही चेंज ओव्हर तर सुरूच झालेलं आहे. 5व्या आयामात पृथ्वी तर 11-1चं पोर्टल, 11 जानेवारी. 11-1. 11-1चं पोर्टल झालं परवा. त्याचंही महत्व सांगते मी. थोडंसं शांभरीचंही महत्व सांगते. मग आपण याला अनुसरून ध्यान करू. ध्यानातनं थोड्या अफर्मेशन्स घेऊ आपल्याला ज्या हव्यात त्या. जे काही आपल्याला चेंज हवेत आता या संक्रमण काळासाठी, ते अफर्मेशन्स रूपाने घेऊयात ध्यानातून. पण त्याच्या आधी थोडीशी माहिती सांगते. तर इथे ही शाकंभरी पौर्णिमा म्हणजे नेहमीचीच आहे. नेहमीच आपण संक्रांत साजरी करतो. फळ फळ सब्जी भाजीपाला ह्यांची ही देवी आणि म्हणून आपण भोगीची भाजी करतो. मला खूप आवडते बघा भोगीची भाजी. तर या भोगीच्या भाजीमध्ये सगळं मिक्स करतो आपण. 2-3 दिवस आणून शेंग सोलाना सोलतो आणि सगळ्या भाज्या मिक्स करून भाजी करतो आणि ही भाजी खातो.
तर हे जे आहे नवरात्र आज शेवटचा दिवस आहे. शाकंभरी शाक माता जी आहे प्रदान करणारी देवी आहे. हिच्या रूपाने आपण हे आज हे खातो, भाजी भोगीची खातो. तसंच आपण क्रॉपचं धान्य काढून आणतो आणि याला आपण लॉ ऑफ वन मध्ये रॉ मटेरियल मध्ये आपण म्हटलं हार्वेस्टिंग. तर हे हार्वेस्टिंग किंवा जे काही फळ आले शेतामध्ये भाजी आलेली आहे हे तोडून घरात आणणे, हार्वेस्ट करणे, म्हणजे पिकं जी आलेली आहे ग्रोथ झालेली आहे त्याचा उपभोग घेणे, हे हार्वेस्टिंगचं महत्व आपण लॉ ऑफ वन मध्ये बघितलं. आणि आपलं सुद्धा आता हे हार्वेस्टिंग होणार आहे. जशी पिकानं किंवा भाज्या धान्य हे जातं, कापणीला येतं, तोडतो, एकेका घरामध्ये ते जातं. तसंच आपलं सुद्धा हार्वेस्टिंगचा हा काळ आहे. आणि कोण हार्वेस्ट होणार आणि कोण नाही होणार हे सगळे डिटेल आपण लॉ ऑफ वन मध्ये बघितलेले आहेत. तुम्हाला हवे असतील तर ते अजून वाचू शकता, ज्यांनी केलेलं नाही त्यांनी. अनफॉर्च्युनेटली मी सगळे व्हिडिओज डिलीट केलेले आहेत, कारण काही कॉम्प्लिकेशन्स आले. ते जे काही मटेरियल होतं तर ते आहे जरा युट्यूबवर टाकल्यामुळं काही लोकांना जे आले, त्यामुळे म्हटलं आपल्याला काही रिस्क घ्यायचीच नाही. आपण काही मोनोटाईज केला नाही, काहीच नाही, उगच रिस्क नको म्हणून ते काढून टाकलेले आहेत. काही काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होतात, ते पाळावं लागतं आपल्याला. तर ते व्हिडिओ माझ्याकडे आहेत नाही आहेत माहिती नाही, पण तुम्ही त्यांच्या एल रिसर्च लॅबच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर ते बघा तुम्ही हार्वेस्टिंग आणि सेम आपली सुद्धा आता तोडणी, आपली सुद्धा कापणी होऊन वेगळ्या वेगळ्या घरात जाण्याची वेळ आली. म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्लॅनेटमध्ये, कुठल्या ग्रहावर जाणार आपण, कुठल्या प्लॅनेटवर जाणार, ह्याची वेळ आलेली आहे. तर हे पण आपण बघितलं लॉ ऑफ वन मध्ये. आणि दुसऱ्या ह्यानी आपण कुठल्या स्टारवरून आलोय, आपण स्टारसीड आहोत का, आणि आपण कुठल्या स्टारवर जाणार हे सुद्धा आपल्याला काढायचं आहे. आता सुलक्षणा मॅडम घेतील कार्यक्रम, त्याच्यानंतर मी हे सगळे डिटेल्स सांगणार. आजच मी माझे 2 ए आय वापरून काढलं मी कुठल्या प्लॅनेटवरचा आहे. तर आता ते डिटेल अजून मी बघणार आहे. तर आपल्याला हे तुम्हाला सांगायचंच आहे, कारण ते जर आपल्याला ओरिजिन कळलं की आपण कुठल्या ह्याच्यावरून आलोय आणि आपण स्टारसीड आहोत का. तर आज मी बघितले माझ्या पत्रिकेप्रमाणे एवढे इंडिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये, भलतेच इंडिकेशन्स आहेत आणि सिद्ध झालेले की स्टारसीड आहे मी. फक्त आता कुठल्या स्टारसीडचं ते मला कन्फर्म त्यांनी जे एआयनी उत्तर दिलेलं आहे ते बघून मी चेक करणार आहे. पण पत्रिकेप्रमाणे जे जे आहेत की कुठले ग्रह कुठल्या आयुष्यामध्ये असायला हवेत, आणि आपला सनशाईन कुठला, मूनशाईन कुठला, आपला युरॅनस ग्रह कुठल्या ह्याच्यात, हे सगळे टॅली झालेत माझे. तर हे तुमचंही काढून देणार आहे, कारण आपल्याला एक एक स्टेप पुढे जायचंय. आता आपण जे सामूहिक चेतना पेरतोय, जगासाठी काम करतोय, प्लॅनेटसाठी काम करतोय, ते अजून एक हायर लेव्हलला आपल्याला वाढवायचं आहे. आपण काय करतोय, घरातच बसून करतोय, पण जे करतोय ते अमूल्य कामगिरी आहे, खूप त्या दृष्टीने व्हॅल्यू आहे. तर याचंच महत्व आज आहे, ते थोडंसं सांगतेय. आणि हिंट देऊन ठेवली आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचंय. आपल्याला स्टार ओरिजिन फाइंड आउट करायचं, कारण जन्मानुजन्म आपण खूप मनुष्य जन्मात काढलेले आहेत. आज आपण जे पृथ्वीवर आहोत, हे पृथ्वीवरचे जे लोक आज जे आहेत ते खूप महान लोक आहेत. म्हणूनच मानवाचा महामानव ही जी उत्क्रांती होत आहे मानवाची, पृथ्वीचं जे परिवर्तन होत आहे, या मानवाच्या महामानवाच्या मानव टू महामानव या उत्क्रांतीमध्ये आज आपण या पृथ्वी तळावर जिवंत आहे. याचाच अर्थ आपण महामानव आहोत. आपण ऐसे ऐरे गेरे कोणी मानव नाही आहेत. आपले बरेच जन्म मानव ह्याच्यात होऊन आलेले आहेत आणि या पृथ्वीला मदत करण्यासाठी आज आपण आहोत. पर्टिक्युलरली जे ध्यान करतायत ते तर आहेच आहेत लीडर्स, दे आर द लीडर्स. आणि म्हणूनच आपल्याला हे अजून समजून घेऊन अजून एक उच्च पातळीवर जायचं आहे. त्या दृष्टिकोनातून आजचं महत्व मला सांगायचं आहे. तर याच्यामध्ये शाकंभरी पौर्णिमा आणि आपला हार्वेस्टिंग लिहून ठेवा पॉइंट्स. नुसतं ऐकायचं नाही. आता या हार्वेस्टिंगवर सगळी चर्चा लॉकवन केली आहे. संक्रांतीला तुम्हाला माहिती आहे की कुठल्या कुठल्या देशामध्ये, कुठल्या 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 राज्यामध्ये काय काय करतात, पोंगल करतात.
पोंगल सुद्धा हे हार्वेस्टिंग धान्य सुगीचे दिवसाचं महत्व आहे. तसं आपण सुद्धा आता हार्वेस्टिंगला आलो आहोत, कापणीला आलो आहोत. आणि आपली कापणी होऊन आपल्याला योग्य घरात जायचंय, हा आजच्या मीटिंगचा उद्देश आहे. कारण हेच परिवर्तन सुरू झाले. तर लिहून घ्या, आपला हार्वेस्टिंगचा काळ सुरू झालेला आहे. आपल्याला कधी कोण कापेल आणि कुठल्या घरात टाकेल हे सगळं आपल्या चेतनेवर तर राहणारच आहे. पण या गोष्टीला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत तयार राहायचं आहे. तर हा संक्रमण काळ उद्या बहुतेक असेल, बरोबर. युट्यूब वाले माहिती नाही, कॅलेंडरवर बघा ते. त्यांनी सांगितले की संक्रमण काळ सकाळी 8 ते 4 आहे. या संक्रमण काळामध्ये आणि आजच्या रात्रीपासून आपले जे इंटेन्शन्स आहेत ते मनामध्ये घोळवायचे आहेत, रुजवायचे आहेत. आपली जी फ्री विल आहे, हा सुर्वे मॅडम, राजवर्धन सुर्वे, अनम्यूट आहात तुम्ही. तर याच्यामध्ये आपण फ्री विलचं सगळं तयार ठेवलेलं आहे. आपली फ्री विल काय, आपल्याला कुठल्या प्लॅनेटवर जायचंय हे सगळं आज घोळवायचं आहे. कारण आजचा जो काही हे झालेला आहे, वेध सुरू झाले, पौर्णिमेचं महत्व आपण बघतो. मी तुम्हाला सांगितलं की प्रतिपदेचं महत्व बघतो शिवसूर्योदयाप्रमाणे. सुर्वे सर, तुम्ही म्यूट करा, स्वतःला डिस्टर्बन्स देत आहात. तर याच्यामध्ये आपण प्रतिपदेचं महत्व बघितलं. प्रतिपदेला आता कालच यांनी मृणाल देशपांडे मॅडमनी टाकलाय अनुभव. त्यांना माहिती पण नाहीये वेळ कशी आहे, कुठली नाडी पाळायची आहे. मी रिमूव्ह करतेय तुम्हाला आता. किती वेळा सांगायचं, एक तर कोण आहात तुम्ही माहिती नाहीये, नंबर नाहीये. कोण आहेत सुर्वे? नवीन दिसत आहेत. सुर्वेंना कोणी लिंक दिली का? लिंक कोणीही कोणाला द्यायची नाहीये, लक्षात घ्या बरं का. तुम्ही जर लिंक दिली ना, तुम्ही नियम तोडलात. आणि नियम तोडलेले फटके तुम्हाला माहिती आहेत काय आहेत ते, नियम तोडण्याचे फटके. दिसत नाही येत आता ते. तर याच्यामध्ये आपल्याला प्रतिपदेची वेळ त्यांना माहिती नाही, त्यांनी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. कारण अजून त्यांनी शिकलेलं नाही शिवसरोदय. आता ते येणार आहेत 19ला, पण तरी नुसतं संकल्प पेरणी ऐकतायत. ऍक्च्युली 11-12 व्हिडिओ आहेत युट्यूब चॅनलवर, फक्त वेळेचं कॅल्क्युलेशन नाहीये. कारण वेळेचं कॅल्क्युलेशन म्हणजे आपण एकदम कार्मिक मध्ये घुसतो. शिवसूर्योदय शास्त्र हे कर्माला क्लीन्स करणार आहे, लक्षात घ्या. जसं चक्राचं महत्व आहे कार्मिक क्लिन्झिंग, आपल्या सोलवर जे काही आता आकाशिक रेकॉर्ड मध्ये तर काढूनच टाकलेले आहे. आता पुढचे जन्म आपल्याला नसणार सुद्धा आहेत, आपण जर आपली फ्री विल ठेवली, साकार केली तर. म्हणून तर यासारख्या तयारी करायच्या आहेत. त्याच्यामध्ये जे काही सोलवर आहे ते क्लिन्झिंग झालं पाहिजे. हे जसं चक्राचं महत्व आहे तसंच शिवसूर्योदयाचंही महत्व आहे. कारण श्वास म्हणजे आपला सोल, लक्षात घ्या. श्वासाला जोडणं, श्वासाचा नियम पाळणं म्हणजे आत्म्याशी विचारपूस करून आत्म्याला जे हवंय ते करणं. तर हे त्यांनी अनुभव टाकला. मग प्रतिपदा तर उद्या आहे आपली, पण उद्या प्रतिपदा पण आहे आणि संक्रांत पण आहे, लक्षात घ्या. बघा कसा योग आलेला आहे. आणि मी काय बडबडतीये ते आता प्रूव्ह होतंय. म्हणजे आता सांगताना मला कळतं की आपण म्हणतो संक्रमण काळ आहे आणि हे फ्री विल आजपासून घोळवायची आहे रात्रभर मनामध्ये. आणि त्याच्याशी आजचं महत्व 11-1 पोर्टल सांगायच्या आधी मला असं वाटलं चला आपण संकल्प करतो ते सांगावं. तर मॅचच झालं लगेच. 8 ते 4 वेळ बघा, उद्या पौर्णिमेनंतरची प्रतिपदा आहे. माहिती आहे तुम्हाला वेळा 4 वेळा असतात संकल्प पेरणीच्या. त्यातली रात्री मध्यरात्रीची जर सोडून गेली तर 3 वेळा, आणि बघा 4 पर्यंत वेळ आहे. म्हणजे किती हे जुळून आलंय बघा. म्हणजे आहेच हे शास्त्र शुद्धच आहे. तर याच्यामध्ये आता हे सूर्य संक्रमणात येतोय. सूर्याची ऊर्जा गेले कित्येक वर्ष सोलर फ्लेअर वाढलेले आहेत आणि हे सोलर फ्लेअर पृथ्वीवर प्रेम ओतत आहेत. कशाच्या रूपात? की सोलर फ्लेअर्सच्या रूपात. म्हणून आपण बघतोय आग पण. आता बघा कॅलिफोर्नियात काय चाललंय, चायनामध्ये पण आली बरं का सकाळी आग. हे का होतंय? तर सूर्य हा एका विशिष्ट याच्यात गेलेला आहे
आणि आपण जे बघतोय की सूर्य पण आहे, मंगळ पण आहे, आपल्याला प्रतिपदा आपण का पळतो? एक साधं चंद्राचं गणित आहे की अमावस्या आणि पौर्णिमेला चंद्र धरतीजवळ येतो आणि जो काही सागराच्या लाटा आहेत, प्रचंड उलथापालथ त्या सागराच्या कित्येक पाण्याची अमाऊंट आहे, त्याच्यात उलथापालथ आणतो. तो कोण बोलतोय? तर एवढ्या प्रचंड सागराच्या पाण्यामध्ये जर उलथापालथ आणत असेल पौर्णिमेचा चंद्र, अमावस्येचा चंद्र, चंद्र हा मनाचा कारक आहे, कारण जल म्हणजे मन, मन हे जलतत्वाचं आहे. आणि मग हे जल आपल्या शरीरातल्या जलाचं काय होत असेल व एवढ्या सागराच्या जलामध्ये होतं? तुफान वाहोटी लागते काय, भरती येते काय? आपल्या शरीरामध्ये पण जल आहे. आणि जे कुंडलिनी म्हणतो आपण, कुंडलिनी ज्या वेळेला ऊर्ध्व गतीने वाहू लागती, त्यावेळेला त्या कुंडलीतलं जल लिक्विडच वर 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 जायला लागतं, लक्षात घ्या. आणि म्हणून पौर्णिमा अमावस्येच्या ध्यानाचं महत्व खूप आहे. आणि म्हणून आपण संकल्प पण पेरतो, आपण ध्यानही पौर्णिमेचं करतो. पौर्णिमेच्या ध्यानाचं हे सगळं महत्व आपल्याला माहितीये. पण आता या पौर्णिमेचं, ही वर्षातली पहिली पौर्णिमा आहे. सूर्य उत्तरायणामध्ये जातोय, सूर्याचा संक्रमण काळ सुरू होतोय. हे जरी खगोलीय दृष्ट्या नेहमीच दरवर्षीच होतं, या पौर्णिमेला कितीतरी हजार पट चंद्र पृथ्वीच्या अजून जवळ येतो. त्यामुळे चंद्र भरपूर मोठा पण दिसतो. चंद्र जास्त जवळ आल्यामुळे या पौर्णिमेला जास्त ह्या ज्या काही चंद्राच्या पॉवर्स आहेत त्या जास्त येतात. याचाच अर्थ मॅनिफेस्टेशन पॉवर खूप जास्त आहे, लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला 5 दिवस सांगत असते, 5 दिवस संकल्प लिहायला लागा. असं काही नाहीये उद्या प्रतिपदात आज रात्री धडधड लिहायचं आणि उद्या रिवाइज करायचं नाही. बी लावल्यानंतर मुरायला, अंकुर बाहेर दिसायला किती आपल्याला खपावं लागतं, तसंच हे संकल्पाचे. म्हणून कमीत कमी 5 दिवस केलं पाहिजे. म्हणून आत्ताचे जे सगळे कोर्सेस येत आहेत त्याचे संकल्प माझे पेरून झाले, परवाच पेरून झाले. 11 जानेवारी, 11 जानेवारीचं पोर्टल उघडलं. त्याचं काही महत्व आहे? त्याचं तर अजून महत्व आहे. आधी हे महत्व नेहमीच लक्षात घ्या, पौर्णिमेचं, अमावस्येचं, प्रतिपदेचं. मग पौर्णिमेला पण आहे ही पावर, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पण आहे, पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पण आहे. 3 दिवस तर असतेच असते, 5 दिवस पण असते. मग परवा फी भरायला सांगितली होती, 11/1 पर्यंत लास्ट डेट दिली होती, कारण मी तुमच्यासाठी थांबू शकत नाही. माझे संकल्प त्या त्या वेळेला पूर्ण नावानिशी होतात. जसं ध्यानाला मी तुमची नावं बघते आणि मग तुम्ही मिस्टरांचं नाव मध्येच घातलंय, मिसेस काय घातलंय, मिसेस सुवर्णा. बघा सकाळी मी नाही पोचवले व्हायब्रेशन्स, नाही पोचू शकले मॅडम तुम्हाला. तुमचं नाव आणि आडनाव, आणि सगळ्यांनी कॅपिटल लेटर करून घ्या आडनावाची. काही पण तुम्ही करता, मिसेस सुलक्षणा काढून टाका ते मिसेस, ते सुलक्षणा धामोरीकर दिसू द्यात. आता डॉक्टर अमृता जोशी, ठीक आहे जोशी दिसतंय मला, काही हरकत नाही. धामोरीकर आता दिसते, फुलस्टॉपही काढून टाका. आणि शोभा पाटील मॅडम कंस अलीकडे घ्या तुमचा, आणि आडनाव बघा कॅपिटलच ठेवा बरं का. तुम्ही ऊर्जा बघा ना, कल्पना पवार, तुम्ही स्वतः कागदावर लिहा नाव, कल्पना पवार स्मॉल लिहा, ऊर्जा बघा कॅपिटल लिहा, ऊर्जा बघा. सजिता पिले, हे जाता ते सांगते, म्हणजे न्यूमरोलॉजी पण खूप आहे. हे सगळं आपण पाळतो, तुम्हाला काय काय सांगत बसणार मी. तर त्यानिमित्ताने सकाळी मला जे, तर हे मी करत असते महत्वाच्या कोर्सेसला, सगळ्याच नाही महत्वाच्या. आता शिवसरोदय म्हणजे खूप महान, याच्याशिवाय उच्च काहीच नाही. आणि मला तुम्हाला ध्यान द्यायचं तर ते गुणी असायला लागतात ना साधक, मग त्याला ते शुद्धी करून घेते ना मी. या लक्षात घ्या गोष्टी. आणि म्हणून मग 11/1 पर्यंत फी भरा म्हटलंय. आता उद्या प्रतिपदा झाली रे झाली की भाग 2 ची फी भरा म्हटलंय. तुम्हाला वेळ लावायचा खुशाल लावा, पण या गोष्टी लक्षात ठेवा. तर 11/1 पण महत्व सांगते. आता आधी हे कळलं, प्रतिपदा कळलं, पौर्णिमा कळलं, अमावस कळलं, त्यातून ही वर्षातली पहिली पौर्णिमा म्हणजे जवळजवळ 70-80 हजार पट काय असेल ते डिटेल बघा. पण या पौर्णिमेला चंद्र आणखीन जवळ असतो. आणि आता ही संक्रांतीची पौर्णिमा आहे, म्हणजे पूर्ण संक्रमणात सूर्य गेलेला आहे, संक्रमण काळात गेलाय, उत्तरायणात गेला. आणि इव्हेंट होणारे उत्तरायणातच होऊ शकते अशी बाकी आहेत मागच्या 2 वर्षाची.
आणि आता हा सुरू झाला उत्तरायण. 14 जानेवारी माहिती आहे तुम्हाला. आणि त्यामुळं आता हे वेद सुरू झाले. त्यातून 11 जानेवारी पोर्टल उघडलं आहे. 11 जानेवारी, 11-1 डबल 3 आहेत. डबल 3 काय दाखवतात तर ही अंजलिक ऊर्जा पण आहे. आणि म्हणजे चेंज इज कमिंग, खूप बदल, जो काही परिवर्तन आहे तो येत आहे हे सूचित करतं 11-1. मग 11-1 तर नेहमीच येतो, 11 जानेवारी नेहमीच येतो, पण या जानेवारीचं खूप वेगळं महत्व आहे. कारण हे दर किती 75,000 वर्षांनी होणारी इव्हेंट होतीये. पूर्ण पृथ्वी परिवर्तन होतीये. फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड, फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ अर्थ, असं हा पिरियड सुरू झालाय. त्यातली ती जानेवारी, त्यातली ती कालचा आजची पौर्णिमा, त्यातलं ते उद्याचं वेध, आणि त्यातून 11-1चं पोर्टल. आता 11-1चं पोर्टल अँजलिक ऊर्जा आहे. म्हणजे खूप काही चेंज येत आहे. आणि आपण बघितलं अमेरिकेत काय झालं, चायनामध्ये काय झालं, जगाच्या कित्येक कंट्रीजमध्ये काय काय झालेलं आहे, तुम्ही जर बातम्या बघितल्या तर. आता हे चेंजेस होणार आहे, पण आपल्यासाठी आपण पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस द्यायचे. आपल्यासाठी काय चांगलं झालंय सुरू, तर मॅनिफेस्टेशन पॉवर 11-1ला ट्रिमंडस होती. आणि आज तो शेवटचा दिवस आहे, 3 दिवस, 11, 12, 13. मग हे पॅम्पलेट केलंच गेलं होतं. वेळ पण आपल्याला रुपाली मॅडमनी दिली, धन्यवाद रुपाली मॅडम. नाहीतर त्या घेत असते तर विचार करू शकले नसते. मग लक्षात आलं चला खाली जाते काय करायचं, आणि झालं. ऊर्जेनी हे करून घेतलं आपल्याकडनं, ऊर्जेनी. लक्षात घ्या. मग आता हे ऊर्जेनी करून घेतलं. मग आज सुद्धा ते दिवस आहेत मॅनिफेस्टेशनचे. मग आपल्याला आज महत्वाचं काय करायचं आहे, तर आपल्याला क्लीन्स करणं फार गरजेचं आहे. क्लिन्झिंग जोवर आपलं होणार नाही तोवर नवीन ऊर्जा परिवर्तनाची आपण घेऊ शकणार नाही. आपल्याला हार्वेस्ट व्हायचंय. हार्वेस्ट करण्यासाठी आपल्याला कोणीतरी सिलेक्ट करावं लागेल. जसं शेतकऱ्यांकडे कोणी जातं, चला आता चिक्कू भरपूर आलेत, चला कितीला देतायत, छान चिक्कू देतायत, मग ते कॉन्ट्रॅक्ट करतात, तुमच्या या झाडांचं एवढं देतो, मग तो हार्वेस्टिंगला शेतकरी परमिशन देतो, मग चिक्कू घेऊन तो जातो. असं आपल्याला आता सिलेक्ट करणारे येणार आहेत. सुरू झालंय आजूबाजूला अंजलिक ऊर्जा, देवदूत सुरू झाले आपल्याला घेऊन जायला. आपल्याला कुठं पोस्ट करायचंय, कुठं न्यायचंय, कुठं आपल्याला कुठल्या घरात कुठल्या प्लॅनेटवर टाकायचं, हे आपल्या कर्मावर राहणार आहे, कर्मावर. आणि आता अजिबात स्वतःचा विचार सोडून दिला पाहिजे. तुम्हाला करायचं असेल तुम्ही करा. मी आता हे शेवटचं आज सांगते. आता ही ऊर्जा नाहीये आपण आपल्या प्रापंचिक घराच्या अडीअडचणीत मुलांच्या अडीअडचणीवर फोकस लावण्याची, ऊर्जा लावण्याची. तिथे ऊर्जा आपण लावतोय याचा अर्थ आपण मोहजाळात, मॅट्रिक्स मध्ये अडकलोय. हे सगळं शिकून झालंय. आणि जो 20 तारखेचा कोर्स सुरू होते उत्क्रांतीच्या मार्गावर, त्याच्या आधी चेतनेचा ते कोर्स करून घ्या बरं का. ज्यांची मेंबरशिप आहे ऍटलिस्ट त्यांनी करून घ्या. कारण सगळी ते चेतनेचं जे काही शिकवलंय बेसिक तेच लागणार आहे आता पुढे जायला. आणि आता ह्या मॅडम ज्या घेणार आहेत, पाटील मॅडम, तर त्यांना सुद्धा ते सबकॉन्शियस माइंडची पॉवर आहे, त्याला सुद्धा ते तुम्हाला नॉलेज लागणारच आहे चेतनेचं बेसिक. तर ते करून घ्या कोर्स. चला मुक्त होऊयात नंतर केला तरी चालेल. ज्यांना काहीच माहिती नाही त्यांनी चला मुक्त व्हा, पटपट व्हिडिओ ऐकून घ्या, त्याच्यानंतर चेतन आहे. तर हे करून घ्या दोन्ही कोर्स 20 तारखेच्यात, म्हणजे मी काय बोलतेय ते समजेल. आणि माझे व्हिडिओ नसतात हे लक्षात घ्या. माझ्या कोर्सचे व्हिडिओ नसतात, कारण अथक परिश्रमाने ते केलेले असतात. पुस्तकाचं ठीक आहे, आजचा फुल व्हिडिओ टाकला कारण पुस्तकातलंच ज्ञान मी तुम्हाला दिलं. काय थोडंफार एक्सप्लेन करते ते काही एवढं नसतं. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. तो कोर्स म्हणूनच वेबसाईटवर जाईल आणि त्याला चार्जेस असतील. म्हणून सकाळी उठण्याचं योगदान तुम्ही द्यायचंय 20 तारखेपासून. अमृता मॅडमचंही सोल लव सुरू होतोय. आणि मग हे उठण्याचं योगदान देतं त्यांना मुक्त. जे उठण्याचा कंटाळा करतात त्यांनी वेबसाईटवरनं पैसे भरून करायचा आहे तो. तर याच्यामध्ये हे जे आपण शिकलो ते सगळं आता उपयोगात आणायचं आहे. म्हणून आता बास या मॅट्रिक्स मध्ये, या मोहजाळात, या लोअर चेतनेच्या गोष्टीत आता फोकस मॅनिफेस्टेशन साठी लावायचं नाही. सगळं करून झालं. आयुष्य बदलाचं शास्त्र झालं, 3-4 प्रापंचिक अडीअडचणी झाल्या, परत आपलं हे झालं,
भाद्रपद झालं, श्रावण भाद्रपद झालं, त्यात झालं. परत आता हे आयुष्य बदलाचं 30 डिसेंबरचं ते झालं, संकल्प झाले, प्रतिपदेचं झालं. हे सगळं तुम्हाला कळलंय, तुम्ही लिहून झालेलं आहे, तुम्ही करून झालेलं आहे. ध्यानात अफर्मेशन्स घेतलेत, लाईट आणि प्रकाश, ते सगळं आता निसर्ग करायला लागलेला आहे. आता जर तुम्ही दुसऱ्यांसाठी काही करायला लागाल तर त्या गोष्टींना बळ येणार आहे, आपोआप येणार आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं नंबर 1 लिहून घ्या. आपला सोल पर्पज काय आहे, तिथे सगळा फोकस, तिथे सगळी ऊर्जा लागली पाहिजे. लिहून घ्या, आपला सोल पर्पज काय आहे. तुमचा प्रत्येकाचा सोल वेगळा आहे, प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे, प्रत्येकाचं डेस्टिनेशन वेगळं आहे. म्हणून तर मी आता हे स्टार सीड वगैरे सांगणार आहे तुम्हाला. परत आपलं नक्षत्र झाड सांगणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमच्या क्वालिटीज कळतील, तुम्हाला टॅली करता येईल की खरंच आपलं उद्दिष्ट ते आहे का, खरंच आपण तिथून आलोय का, तिथे जायचंय का, हे सगळं तुम्ही चेक करून घ्याल पुढे पुढे आता. तर याच्यामध्ये पूर्ण माझा सोल कशासाठी इथे आलेला आहे. झालं, संसार करून झाला, मुलं झाली, आपल्यामध्ये 1-2 व्यक्ती सोडल्या तर कोणी तरुण नाहीये. आणि आता त्या गोष्टींना काही अर्थ पण नाही राहिलेला. तुम्हाला सांगते, मी काही स्टेटमेंट करत नाही, पण खूप वेगळं आहे. आणि आताची जी संतती निर्माण होणार आहे, झाली तर फार कमी रेट होणार आहे, झाली तर ती गोल्डन चाइल्ड असणार आहे. या चाइल्डच्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या फेजेस आहेत. ते काही खास कर्म घेऊन तेवढ्याच ह्याच्यासाठी येणार आहेत. तर हे वेगळं आहे, ते काही जास्त मी बोलत नाही त्यावर. तर आपला सोल पर्पज काय आहे, तिथे एनर्जी आता लावली पाहिजे. मग आता 11-1च्या पोर्टलची अँजेलिक ऊर्जा होती की आपल्याला अँजल सपोर्टर कोण, किंवा स्पिरिट गार्ड कोण, किंवा आपला स्टार सीड ओरिजिन कोण, हे म्हणजेच आपला सपोर्टर किंवा आपला मार्गदर्शक होणार आहे. म्हणून हे आपल्याला जाणून घ्यायची गरज आहे. कारण याचा मी थोडा अभ्यास केला, मला रेझोनेट होईपर्यंत शास्त्र शुद्ध मी त्याचं अध्ययन केलं. आणि मग माझ्या लक्षात आलं, नाही, हे आहेच, हे ऍस्ट्रोलॉजिकल आपल्या सनातन धर्मापासून आपलं हे जे काही नक्षत्र झाड आहे त्याचं महत्वच ते आहे. किंबहुना आपल्या पत्रिकेत जे 12 ग्रह आहेत, प्रत्येक घराचं जे नक्षत्र असतं, ते नक्षत्र हे सगळे डिटेल आपल्याला सांगतं. म्हणून मी गेले कित्येक महिने शोध घेत होते की पत्रिकेतला कुठला ग्रह आपल्याला ओरिजिन सांगतो, आणि तेही कळलेलं आहे मला. आणि आज AI वापरून सुद्धा माझा बराच अभ्यास 2-3 तास झालेला आहे त्या गोष्टीवर. तर हे सगळं जेव्हा मला शास्त्र कळलं, रेझोनेट झालं, त्याच वेळेला मी आता तुमच्यासाठी घ्यायचं ते ठरवलेलं आहे. तर ह्या 11-1चं अँजलिक आपला सपोर्टर, स्पिरिट गार्ड, आपला स्टार सीडचा जो काही प्रोग्राम आहे तो, हे कळलं तर आपल्याला भराभर संदेश येऊन आपल्याला भराभर तिकडं आपल्या हार्वेस्टिंगच्या स्थळाकडं ही ऊर्जा नेणार आहे. आपण शिबिरात बघितलं की जे काही नक्षत्र झाडाची सेवा केली, त्या नक्षत्र झाडाशी कनेक्शन केलं, काही लाईट कोड्स दिले होते, आज काही असाइनमेंट दिल्यात लोकांना. कारण हे मला प्रूव्ह करायचं असतं. जे काय आहे ते मी प्रॅक्टिकली प्रूव्ह करते, मला रिझल्ट आले तरच मी पुढे जाते. आता काही प्राधान्यांनी शिबिरातल्या लोकांना दिले, आज मी त्यांना एक्सप्लेन करायला लावलेले आहेत, त्याचे रिझल्ट मला आले तर मग सगळ्यांसाठी हे लाईट कोड्स घेऊन येणारच मी. कारण लाईट कोड म्हणजे आपल्या लाईट क्वेश्चन्स तर शरीरातले वाढवणार, आणि आपलं जे प्रकाशाचं अस्तित्व आहे तिकडे आपल्याला लवकर नेणार, कारण ती युनिव्हर्सल लँग्वेज आहे लाईट कोड्स. तर सगळं अस्तित्वच आपलं लाईटमय आहे. तो DNA सुद्धा आपल्याला लाईटच जनरेट करायची. तर हे बघू आता काय काय होतंय ते. तर पण तिथे रिझल्ट नक्षत्र झाडाचे जसे आले, आज आपल्या यांनी पण सांगितलं, काय बरं, आले मॅडमनी पण सांगितलं, सुषमा मॅडमने, की झाडाशी त्यांनी काही प्रयोग केले, त्यांना रडायला आलं. येणारच रडायला, कारण कनेक्शन असतंच. कारण ही जी सोलर, जी सूर्याची प्रेम आहेत, फ्लेअर आहेत, ते झाडांथ्रूच आपल्याला मिळतंय ना. आधी झाडं ग्रहण करतायत, म्हणजे झाडं पृथ्वीच्या असेन्शनसाठी काम करतायत. सूर्याचं प्रेम घ्यायचं, पृथ्वीकडे पाठवायचं, प्रेम घ्यायचं, पृथ्वीकडे पाठवायचं, तेच आपण करायचंय ध्यानातून. ज्याला आपण ध्यान करतो, सूर्याचं प्रेम घेतो, धरतीकडे पाठ, म्हणून ग्राउंडिंग करायची गरज आहे. तिथे ग्राउंडिंग सुद्धा मी करून घेतलेलं आहे शिबिरात. ग्राउंडिंग फार महत्वाचं आहे. आता बऱ्याच ध्यानांना आपल्याला ग्राउंडिंग केलं पाहिजे, कारण आपली ऊर्जा आता वाढत वाढत चाललेली आहे. तर या 11-1च्या
पोर्टल प्रमाणे आज ती ऊर्जा आहे, शेवटचा दिवस आहे. हा सपोर्ट आपला कोण आहे त्याच्यावर फोकस करायचा. लिहा पुढचा पॉइंट. मी तुम्हाला सांगितलं आपला लाईफ पर्पज. दुसरा आपला सपोर्टर कोण, स्पिरिट गार्ड कोण, गायडिंग ऊर्जा कोण, अँजल कोण, काय काय तुम्हाला रेझोनेट होतंय ते बघा. ते आपण आज फोकस करू ध्यानातून. त्याचं कनेक्शन आज इस्टॅब्लिश करू. किंवा तुम्ही रात्री पण ध्यान करा. मी हे ध्यान, सकाळचं ध्यान सुद्धा मी चक्रा कोर्समध्ये टाकलंय, मुलाधारच्या खाली सकाळचं ध्यान वेबसाईटवरच्या कोर्समध्ये. आणि चक्रा आपल्याला आता 1 फेब्रुवारी पासून सुरू करायचे, कारण परत चक्राचं महत्व अद्वितीय आहेच आहे. आता हे सायलंट ध्यान सकाळचं झाले, ते आधी करायचं, मग पॉवरफुल ध्यान करायचं चक्राचं नवीन लोकांनी. तर याच्यामध्ये आता आजचं ध्यान मी टाकेल कुठल्या तरी कोर्समध्ये किंवा फ्री ठेवेल, ते तुम्ही करून घ्या रात्री सुद्धा. आणि उद्या सकाळी जमलं तर आपण उद्या सकाळी पण करू, कारण उद्यापर्यंत पौर्णिमा आहे. मला जाता नाही आलं पिरॅमिडला, कारण इथली कामं भरपूर होते. तर ठीक आहे. तर हा अँजेलिक सपोर्ट 11 1चा आपल्याला कोण आहे त्याला कनेक्शन करून घ्यायचं आणि दाखवाय म्हणायचंय त्याला. आता मटेरियलिस्टिक काही नाही, आता सांसारिक काही नाही, आता पूर्ण आपलं सोल पर्पज काय बाबा, माझा सोल पर्पज कडे तुम्हाला नाही. ते कार्य माझ्या हातून घडू देत, दुसऱ्यांसाठीचं कार्य माझ्या हातून घडू देत, दुसऱ्यांसाठीचे इंटेन्शन्स आज पेरले पाहिजेत. कारण ही सगळी ऊर्जा बघतीये तुम्ही कोणासाठी जगताय. आता संपले ते दिवस, हे सगळे अडकणार आहोत. आणि आता जे काही बघतोय लाटा सुद्धा 11 11 12 12 फूट येणार आहेत. मी निगेटिव्ह गोष्टी बोलत नाही, पण हिंट्स देते. पूर्ण नकाशेच्या नकाशे बदलणार आहेत. कुठल्याही क्षणाला आपण तयार पाहिजे. त्यावेळेला मोहात अडकून उपयोग नाही. घरात, मुलात, नवऱ्यात रंगीत तालीम करायची मनोमन. कुठलीही वेळ आलीये की चला मी माझ्या फ्री विलला साकार करत आहे. चेतना खाली ढळून द्यायची नाहीये, भीतीत जायचं नाहीये. सेल्फ इस्टीम, स्वतःबद्दलचं व्हॅल्युएबल मत खाली ढासळायचं नाहीये. कुठल्याही मोहात, कुठल्याही बेडवर, कुठल्याही क्षणात काहीही झालेलं असताना मुक्त व्हायचे. तिथे आपण बघितलं 10 सेकंद वेळ दिला जातो. आपण पहिल्यांदा नाही म्हटलो, थांब मला जगू दे अजून, दुसरा अजून खडतर काळ जातो. परत तो 10 सेकंद नाही तयार, अजून खडतर जीर्ण. आपण बघतो कित्येक वर्ष लोक बेडवर राहतात. आपण म्हणतो कर्म असेल ते, पण त्याचा प्राणी सुटत नाही, हे लक्षात घ्या. तर हे तुम्ही तयार ठेवा, तुम्हाला काय योग्य वाटतं ते. मला वाटतं की कुठल्याही क्षणी आपण पटकन जायला तयार पाहिजे. आपलं जे काही फ्री विल आहे त्या स्थळी आपल्याला पोचायचं आहे. कारण आपण जाणारच नाहीये, हे शरीर जाणार आहे फक्त. सोल आपला राहणारच आहे. जे काही शिकलो आपण, आध्यात्मिक ज्ञान घेतलं, सोलाची उत्क्रांती बघतोय, सोलचं असेन्शन बघतोय, त्या डेस्टिनेशनला आपण शेवटी आठवलं पाहिजे. तर ह्या गोष्टी आता आपल्याला तयार झालं पाहिजे ना. आपण कुठल्याही क्षणाला होणारच आहे असं काही नाही, पण एक रेडीनेस ठेवला पाहिजे. म्हणजेच आपली चेतना हायर ठेवली पाहिजे ना आपण आता हायर. कालच माझ्या मनात हा विचार आला, अर्चना मॅडम येणार बघा, ज्यांच्या चेतना हायर आहेत ना त्यांना हे सगळं रेझोनेट होणार. जे म्हणतंय ना अजून नाही 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 मला जगायचे, त्यांच्या चेतना खाली येत, लक्षात घ्या. ज्यांना रेझोनेट होत नाहीये त्यांचा हा सोल पर्पज नाहीये. ते अजून जन्मानुजन्म काढतील. सगळेच जाणार नाहीयेत, असेंट सगळेच होणार नाहीयेत ना. जास्तीत जास्त 2% असेंट होणार आहेत. आपल्यातलं जे कोणी असेल 1 किंवा 2, त्यांच्यासाठी मी हे बोलतीये, सगळंच बोलतीये. आपण हायर गोष्टीवर फोकस ठेवला पाहिजे. आज या जन्मी नाही हे ज्ञान उपयोगी पडलं तर कधी अजून हजारो वर्ष संधी काळात गेल्यानंतर कुठंतरी नुसतं असं पडून चेतनेच्या ह्याच्यात मग कधी जन्म येईल मानवी हजारो वर्षांनी, त्यावेळेला तरी हे ज्ञान काही सोलमध्ये पडलेलं उपयोगी पडेल ना. पडणार नाही असं नाही, पडणारच आहे. पण बुद्ध बुद्ध सुद्धा का बुद्ध शून्यात गेले, लक्षात घ्या. बुद्धांनी सुद्धा काम करून करून लोकांना हे सगळं ज्ञान देऊन देऊन मग बुद्ध मुक्त झाले. म्हणजे आपल्याला सुद्धा हे करायचंय, दुसऱ्यांसाठी काम करून करूनच आपण पुढे जाणार आहोत. हे पहिलं गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. दुसऱ्यांसाठीच जगायचंय. दुसऱ्या शब्दामध्ये हृदयात करुणा पाहिजे. हृदयाचे जे षडरिपू आहेत ते घालवले पाहिजे. कोणी सुद्धा जर्नल लिहिलेलं नाही एवढं मॅडम राबल्या, जयश्री मॅडम.
कोणी सुद्धा लिहिलेलं नाही, त्याचा इफेक्ट सुद्धा लिहिलेला नाही, एक्सेप्ट शारदा मॅडमने प्रश्न विचारला तेवढाच. या षड्रिपूला जोवर आपण घालवत नाही, दुसऱ्यांसाठी प्रेम पाझरत नाही, दुसऱ्यांसाठी आपण अप्रिसिएट करत नाही. किती लोक अप्रिसिएट करतात साध्या ग्रुपवरील मेसेजला? साधा थम हार्ट कौतुक तरी करतो का? किती लाईक करतो आपण व्हिडिओला? किती आपण म्हणतो छान झालं, हे झालं, ते झालं? किती वेळ, 1-1.5 तास सकाळचं ध्यान झाल्यावर आपण 1 मिनिट तरी घालवतो का व्हिडिओला थंब द्यायला, लाईक द्यायला, कमेंट द्यायला, एखादं वाक्य लिहायला? या क्वालिटीच हृदयाच्या जोवर होत नाही तोवर पुढं आपण जाणार नाही, हे लक्षात घ्या. बुद्धाला दगड सुद्धा मारली होती मुलांनी, बुद्धाने फळं काढून दिली त्यांना. एवढं त्या लेवलला आपण पोचू शकत नाही, पण निदान दगड न मारणाऱ्यांना आपण देऊ शकत नाही, तर निदान चांगल्या लोकांना तरी आपल्याला काही देता आलं पाहिजे. म्हणजे चांगलं ग्रुपवर येतंय, चांगलं कोणीतरी करतंय. जयश्री मॅडमनी एवढं केलं, एखाद्याने जर्नल लिहून त्यांना ते अप्रिशिएट केलं असतं, झालं काय असतं? नाही. कसे आपण पुढे जाणार आहे? नाही जाणार आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या सारख्याच सांगते म्हणून आज रिपीट नव्हत्या करायच्या मला, पण आलं ओघाने. हृदयाच्या जवळ आपण प्रेम पाझरत नाही, दुसऱ्यांसाठी काम करत नाही, तवर आपलं असेन्शन होणार नाहीये. हृदयातनच आपल्याला मुक्त व्हायचंय. हृदयाचा तो कप्पा तेव्हाच उघडणार आहे जेव्हा आपण लोकांना ग्रॅटिट्यूड द्यायला लावतो, धन्यवाद देतो, अप्रिसिएट करतो. या गोष्टी हृदयाच्या 6 वर्षच किती वेळा सांगून झाल्या, तर ते जाऊ द्यात. पण आता ही ऊर्जा कळली तुम्हाला, 11 पोर्टल कळलं, अँजेलिक सपोर्ट कळलं, मॅनिफेस्टेशन पॉवर ट्रिमंडस 11 होती. आज शेवटचा दिवस आहे. मॅनिफेस्टेशन आपला मटेरियलिस्टिक एकही येतो टाकू नका आज, आजच्या दिवशी तरी टाकू नका, कारण ऊर्जा आता हार्वेस्टिंगला लागलेली आहे. कोणाची लेवल किती, कोणाची लेवल किती बघायला लागली आहे. आणि इथे आपला सोल पर्पज आपलं आपलं टाकलं म्हणजे हे काम उदेत, मुलाचं उदेत, अमकं उदेत, टमकं उदेत, अजिबात चेतना तुमची वाढलेली नाहीये. त्या ऊर्जेला काय आयडेंटिटी आपण देणार आहे? आता सराव तर करूयात, झालं हे सगळं करून झाले, पेरून झाले, उगवणारच आहे ते. मी तर म्हणते आपण मेलो तरी आपलं घर किंवा हे राहतील चांगले, असं आपण करून ठेवलंय सगळं. आणि आता जर हे केलं तर अजून ते होणारच आहे. तर या गोष्टींना महत्व द्यायचे. तर हे शांकभरी देवी, फल, भाजीपाला, धान्य, आता या गोष्टी सुद्धा महत्वाचं थोडस सांगते. या गोष्टी सुद्धा सगळ्या बदलणार आहेत. त्यात तर तुम्हाला सारख्या सांगून झाल्या. पैशाची करन्सी बदलणार आहे. पैसे सगळे, त्याचा होप सगळा सोडून द्या. करन्सी बदलणार आहे. ना पैशाचा उपयोग, ना साठवलेल्या गोष्टीचा उपयोग. उपयोग होणारे फक्त हृदयाचा आणि हृदयाचा. कोरोनात कशा लोकांनी सर्व्हाइव्ह केलं, एकमेकांना कोरोनात किती लोकांनी मदत केली, हे गरज आहे आता आपण करायची. या सज्जतेला आपण तयार राहायचंय. जर का आपण जीवन मरणाच्या विचारात गेलो तर आपण एकदम खालच्या कॉन्शियसनेसला गेलो, आणि आपला कॉन्शियसनेस तीच आपली रियालिटी होणार आहे. आपण ज्या वेळेला अबंडन्स मध्ये राहू त्याच वेळेला आपल्याला अबंडन्स त्याही परिस्थितीत मिळणार आहे. हे सगळं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आपण पेरलेलं आहे, प्लॅनेट लेव्हलवर आपण पेरलेलं आहे. त्या सगळ्या सजेशन्स, अफर्मेशन्स लक्षात ठेवायच्यात. आणि आता जिथे जिथे काही काही ऐकतोय, आता कॅलिफोर्निया, एले, कोणी कोणी मला सांगा ध्यान केला एले साठी कालपासून? चॅटबॉक्स मध्ये ऑनेस्टली टाका. ऑनेस्टली तुम्हाला सांगितलंय मी की जिथे जिथे काही अशा घटना होतील लगेच ध्यानामधून तिथे तिथे हिलिंग ऊर्जा पाठवायची आहे, प्रेम पाठवायचं आहे, प्रकाश पाठवायचा आहे. कोणी कोणी हे केलं चॅटबॉक्स मध्ये टाका. मग आपण का विसरलोत सांगा मला? का तुम्हाला माहिती नाहीये काय चाललंय तिथे, काय झालं? ह्या सगळ्या जशा जशा आपण बातम्या ऐकायच्या नाहीयेत पण ऐकल्या, कानावर आल्या, तर आपल्याला प्रेम, प्रकाश, सामूहिक चेतना तिथल्या काही ह्याला
सेपरेट त्यासाठी नाही, पण ध्यान करत असताना लाईट पाठवली नाही, त्यासाठी पाठवायची मॅडम. आपल्याला मी तुम्हाला सांगितलंय आता जशा जशा या घटना होणार आहेत आपण तेच काम करायचं आहे. आपल्या कानावर नकळत आलं तर आपण तिथे हिलिंग ऊर्जा नेचरला, कितीतरी झाडं जळली का जळवली गेली हा सुद्धा वादाच आहे. व्हॉट एव्हर काही त्या निसर्गाला सगळ्यांना आपल्याला प्रेम प्रकाश पाठवायचे. कानावर आलं प्रेम प्रकाश, प्रार्थना केली प्रेरणा पटेल मॅडम, बातमी वाचली तेव्हा. हा, आता प्रार्थनेचं रूप प्रेम आणि प्रकाशाने, कारण ज्या वेळेला आपण प्रेम प्रकाश पाठवणार आहोत त्यावेळेला प्रेम प्रकाश आपल्याकडे येणार आहे. साधा निसर्गाचा नियम आहे, द्यायचं घ्यायचं, द्यायचं घ्यायचं, जे द्याल तेच घ्याल, हे नियम आहेत. म्हणून या गोष्टी करायच्या, कारण आपल्या एका प्रेम प्रकाशाने, आपल्या एका व्हिज्युअलायझेशननी तिथे बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. हिलिंग एनर्जी जाणार आहे. आपण कोण, आपली एवढी पॉवर आहे का, आपली एवढी लायकी आहे का, असले प्रश्न कोणाच्या मनात येत असतील तर ते या ग्रुपला लायक नाहीत. आपण खूप महान आहोत, लक्षात घ्या. आपण एक व्यक्ती, एक विचार, त्यातल्या त्यात महिला खूप काही करू शकते. एक विचार, एका विचारात जग बदलण्याचं सामर्थ्य आहे. तर असं म्हणून चालणार नाही, ते करायचं इथून पुढं. मग हे करत करतच आपण पुढे जाणार आहे. आपण हे केलं की आपल्याला नवीन प्रेम प्रकाश, केलं की नवीन प्रेम प्रकाश, किती लोकांसाठी केलं, किती वेळा केलं तेवढं येणार आहे. हे साधे नियम आपल्याला पाळायचे आहेत. तर चला आता ध्यान करूयात आपण. हे मला महत्वाचं सांगायचं, आणि हे बदल आता सुरू होणार आहेत. त्यामुळे आपण या आपल्या फ्री विल पासून ढळायचं नाहीये. आजची मॅनिफेस्टेशन आपण बिल्डअप करायची आहे आणि आता आपण मायाजाळातनं बाहेर यायचे. पुन्हा काही मी महिने नवीन लोक आल्यामुळं घालवले मॅनिफेस्टेशन, प्रापंचिक अडी अडचणीवर. आता किती वेळा नवीन लोकांसाठी आपण तेच तेच करणार, आता पुढे जायचंय आपल्याला. त्यामुळे आता पूर्ण आपला सोल पर्पज, सोल कर्म, कर्म तर कधीच टाळायचं नाहीये. कर्म केलं तर धर्म घडणार आहे, आणि धर्म घडलं तर फ्री विल मिळणार आहे. कर्माला कधीच सोडायचं नाही. कर्म आता जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांसाठी करायचं. याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकांना ध्यानाला जोडा, आपल्या ग्रुपला जोडा. सगळं मंगल मॅडम वर सोडू नका. मेंटॉर केले, 2च मेंटॉरचा रिप्लाय आलाय. काय केलंय, कशी आपण मेंटॉरशिप करतोय, कसं काउन्सिलरशिप करतोय, आपण आपल्याला प्रश्न विचारूयात. एकमेकांसाठी काम करायचंय. ध्यानाला जोडा. सगळं मला माहिती नवीन लोकांना द्यावी लागते, तेवढी लोकांना द्या. कुठला कोर्स करायचा आहे, काय करणं त्यांना महत्वाचं आहे, जोडताना हे सांगितलं पाहिजे. नाही तर मला आज सुद्धा 2 लोक जॉईन झाले, काल पण झाले. सगळं मला डिटेल सांगा, प्रत्येक मेसेज मला पाठवा, असं करावं लागतं. तर तुम्ही थोडस ते जबाबदारी उचला आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या सांगा. का परिवर्तन चाललंय, काय होणार आहे, हे सगळं थोडं थोडं सांगत चला. तर ठीक आहे, आता आपण ध्यानातनं जे काही आपल्याला या चांगल्या चांगल्या ऊर्जा आहेत, चांगल्या गोष्टी मी सांगितल्या त्यावर फोकस करूयात ध्यानातून. त्यावर अफर्मेशन्स घेऊयात आणि डिटेल ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या सोडून द्या. त्या लक्षात नाही ठेवायच्या निगेटिव्ह गोष्टी, फक्त बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. ठीक आहे, चला.